मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीकरिता गेल्या 4 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। त्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्रातील विविध संघटनांसह विविध राजकीय पक्षांचा तसेच विविध समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे। त्याच माध्यमातून 40 गावातले छत्रपती शाहू मराठा परिवर्तन मंडळाने मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे। त्याबाबतचे पत्र मंडळाने 40 गावचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला पाठवले आहे। शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांचा तात्काळ विचार करावा। अनेक आंदोलकांचे बळी जात आहे, त्यामुळे शासनाने आडमोठेपणा करू नये। तात्काळ मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा महाराष्ट्रात मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। यावेळी संस्थापक अध्यक्ष DS मराठे, उपाध्यक्ष गुलाबराव गायके, कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड, सचिव माणिकराव गुंजाळ, अशोक जगताप, सुखदेव निकुम, दागा गुंजाळ, चंद्रकांत मराठे, सतीश निकुम, फकीरा जाधव, नंदकिशोर जाधव, सुनील मराठे, विजय बिडे, नामदेव डोके, विश्वास जगताप, बापू नवले, संजय मांडोळे, दिलीप पांगारे, चिंतामण गुंजाळ, शेषराव पाटील, भागचंद हांडे, प्रभाकर पाटील, सुधाकर पाटील, प्रवीण पवार यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, 40 गाव।